नमस्कार. ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे महा टीईटीचा सिलेबस काय असणार, त्यासाठी लागणारी बुक्स कोणते वापरायचे, कशा पद्धतीने चालू करायची स्टडी आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये महा टीईटी मध्ये पास कसं व्हायचं योग्य मार्गदर्शनाखाली. विद्यार्थी मित्रांनो आपलं हेच काम आहे. आज 2021च्या अगोदरपासून आपण या गोष्टीवर काम करतोय. 2021 ची टीईटी पास केली विद्यार्थ्यांनी, त्यानंतर 24 ची केली, टीआयटी 2022, त्यानंतर टीआयटी 2025 च्या बॅच चालू आहेत. आता तुम्हाला टीईटी ची परीक्षा सुद्धा आतापासून तयारी करायची. परीक्षा सोपी नाही हो, पण परीक्षेसाठी अभ्यास करणं तर सोपं आहे आणि परीक्षा क्रॅक होणार फक्त ग्रो अकॅडमीच्या सोबतच. लक्षात घ्या मित्रांनो. चला आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण सिलेबस डिटेल मध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे ओपन विद्यार्थी आहे, एकदम ओपन, ज्याला कुठल्याच कास्टचा सपोर्ट नाही त्या विद्यार्थ्याला, ओपन विद्यार्थ्याला 90 मार्क मिळवणं अपेक्षित आहे आणि ते 90 मार्काची तयारी आतापासून ठेवायची. फक्त दिवसभरामधले 2 तास वेळ द्या आतापासून. गॅरंटेड 100% तुम्हाला टीईटी एक्झाम पासचं सर्टिफिकेट मिळून भेटेल. ओके, 2 तास वेळ द्यायचे फक्त आतापासून, लक्षात घ्या. त्यानंतर कास्टच्या विद्यार्थ्याला जर विचार केला, कास्टचा विद्यार्थी सेफ स्कोअर म्हटलं तर 83 मार्कापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये तुम्ही महा टीईटी किंवा सीटीटी पास झाल्याशिवाय तुम्हाला कुठल्याच प्रकारचा शिक्षक होता येणार नाही असा नियम सुद्धा येणार आहे. त्यामुळे आतापासून तयारीला लागा, अभ्यासाच्या टच मध्ये राहा. आणि महिलांनी विशेष सांगतो, अरे लाडक्या बहिणीचे फ्री मध्ये पैसे येतात की इतरत्र जर वाया घालवण्याऐवजी चांगल्या गोष्टीसाठी वाया घालवा, म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये भविष्य घडवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे, चला मित्रांनो बघू आपण पात्रता परीक्षेचा सिलेबस. मित्रांनो, पॅटर्ननुसार सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, मराठीमध्ये काय विचारलं जातं. शब्दाच्या जाती 3-4 क्वेश्चन, वर्णमाला 1-2 क्वेश्चन, संधी विग्रह 1 क्वेश्चन, प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, वाक्य शुद्धकरण, विरामचिन्ह, शुद्ध वाक्य करा, मनी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दसिद्धी, अलंकार, उतरावाचनवर 4-5 क्वेश्चन, कविता निरीक्षणवर 3 क्वेश्चन व इतर घटक रस, अलंकार या घटकावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आजपर्यंत आपल्याकडे रूपरेषेनुसार शिकवलं जातं मित्रांनो आणि गॅरंटेड 90 मार्क म्हणजे ओपन मध्ये मेरिट मिळवून दिलं जातं. त्यानंतर गणिताचा जर विचार केला, सर्वात अवघड जाणारा आपला विषय असतो आणि याच्यामध्ये 30 मार्कापैकी मित्रांनो मी स्वतः गणित शिकवतो, तुम्ही अनेक व्हिडिओ बघा आपले, 25+ मार्क मिळवून देण्याची आम्ही आहे. मराठी व्याकरण मध्ये 25 मिळाले, बालमानसशास्त्रामध्ये 22 मार्क मिळाले. समजून चला, पर्यावरण त्याच्यात 20 मार्क मिळाले. मला सांगा, तुम्हाला पास होण्यासाठी हे 4च विषय महत्वाचे. दुसऱ्या एखाद्या विषयाची गरज सुद्धा भासणार नाही इंग्रजी सारख्या. ठीक आहे, संख्यावरील 4-5 क्वेश्चन, लसावी मसावी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळकाम वेग, रेल्वे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमिती मध्य, चतुर्थ प्रमाण याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आणि बुद्धिमत्तेचा सुद्धा घटक विचारला जातो तुम्हाला टीईटी मध्ये. संख्या सिरीज, आकृत्या, वयवारी, आरसा प्रतिमा, कालमापन, गजाळ, नाते संबंध हे सर्व येतं. टीआयटीला तर येतं, टीईटीला पण येतं. दोन्हीची कंबाईन तयारी करणार आहे. ठीक आहे, भूमितीमध्ये वर्तुळ, चौकोन, आयात, त्रिकोण, वृत्तचिती, गोल, इष्टिकाचिती, स्तंभलेखन, त्यानंतर आलेख लेखन, आलेखावर निरीक्षण, ठोकळा, घनठोकळा, वेन आकृत्या घटकावर प्रश्न आलेले आहेत. त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. जेवढे टॉपिक सांगितलं याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, अगोदर हे टॉपिक करा, तुम्हाला पासिंगला मदत होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपली टीईटीची बॅच कशी असते ते पहा. तर हे 2025 पकडून चला, 2024 आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मिशन 90+ गॅरंटी सह देतोय आपण. नवीन बॅच चालू आहे, सध्या आता चालू झालेली आहे. बॅच ही ऑनलाईन असेल, लाईव्ह ज्याला शक्य नाही त्याला रेकॉर्ड सुद्धा भेटेल. व्हिडिओ डाउनलोड सुविधा, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, सर्व विषयाचे तुम्हाला म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्ड भेटणार. टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स सुद्धा भेटतील. डिजिटल बोर्डवर शिकवलं जाईल. लेक्चर अनलिमिटेड वेळेस पाहू शकता. किती वेळेस? अनलिमिटेड वेळेस तुम्ही लेक्चर पाहू शकता. यासाठी संपर्क क्रमांक इथे देतो, 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून व्हॉट्सअप करा. कृपया करून व्हॉट्सअप टीईटी आणि टीईटी तसेच सीटीटी
तसेच टेट एक्झाम, या तिन्ही परीक्षेची तयारी आपल्याकडे करून घेतली जाते. या तिन्ही परीक्षेची कंबाईनरित्या तुमची तयारी होईल आणि 100% तुम्ही शिक्षक भरतीसाठी पात्र होणार आहात. बघा पुढे दुसरा विषय कोणता आहे बघा, मानसशास्त्रामध्ये काय विचारलं जातं बघा, लक्षात घ्या. अध्ययन प्रक्रिया स्वरूप, अध्ययनावर प्रक्रिया करणारे घटक, अध्यापनाचे संक्रमण, अध्ययन बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया, अध्यापकाचे व्यक्तिमत्व, प्राणी व त्यावरील प्रयोगशास्त्रज्ञ, बालकाच्या विकासातील टप्पे, बुद्ध्यांक मापन, बालकाच्या मनाचा अभ्यासशास्त्र, विकासाचे टप्पे, उपपत्त्या, त्यानंतर अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, बुद्धिमत्ता व अध्ययन संक्रमण, अध्यापकाचे व्यक्तिमत्व, यावर प्रश्न तुम्हाला आलेले दिसतात. इंग्रजीचा थोडासा ज्या विद्यार्थ्यांना हार्ड जातो त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण टॉपिक सांगतो, म्हणजे तुम्हाला तो विषय सुद्धा एकदम सोप्या भाषेमध्ये शिकता येणार आहे. बघा कोणते कोणते आहेत. चेंज द व्हॉइस वर फिक्स क्वेश्चन येतो, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग किंवा क्वेश्चन एरर, प्रिपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, फिगर ऑफ स्पीच, सेंटेन्स करेक्शन, सेंटेन्स एरर आणि स्प्लिट मिसमॅच म्हणजेच स्पेलिंग मिस्टेकवर प्रश्न विचारला जातो. शब्दसंग्रहामध्ये काय विचारले बघा, वर्ड्स म्हणजेच ऑपोजिट आणि सिनॉनिम्स, अँटोनिम्स याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि मित्रांनो शेवटी पंक्च्युएशन. हे आर्टिकल आणि याच्यामध्ये आर्टिकल एक ऍड करा, म्हणजे हे टॉपिक तुम्हाला विचारले जातात. याच्यावर आपल्याला थोडेफार मार्क मिळवता येतील, या दृष्टीने या घटकावर विचार करावा, या विषयाचा विचार करावा. त्यानंतर बघा परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्रात येणारे विषय कोणते कोणते असतात. विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरी प्रशासन, संगणक, माहितीचा अधिकार, पर्यावरण व इतर चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात. याच्या प्रॉपर नोट्स तुम्हाला कोर्स जॉईन केलं की लगेच मिळून जातील, लक्षात घ्या. याच्या प्रॉपर नोट्स कोर्स जॉईन केल्या लगेच मिळून जातील तुम्हाला. ठीक आहे, चला मित्रांनो, आपल्या क्लासचे थोडक्यात वैशिष्ट्य व माझा संपर्क क्रमांक दिलाय. लाईव्ह रेकॉर्ड, ई नोट्स, PYQ प्रॅक्टिस व सक्सेस, म्हणजेच तुमच्याकडे क्लास रेकॉर्डिंग सुद्धा, नोट्स आणि तुम्हाला मिळणारे यश तुम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे. आतापासून क्लास लाईव्ह असणार, नंतर पण पाहता येणार, किती पण वेळेस पाहता येणार, सर्व विषय कव्हर केले जाणार, A to Z सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार, विषयानुसार शिक्षक असणार. सगळ्यात महत्वाचं, पास होण्याची 100% हमी दिली जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला हा संपर्क क्रमांक आहे. ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं TET पास करायचंय त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करावी. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आता जे नागपूरचं प्रकरण TET पास नसल्यामुळे त्या शिक्षक लोकांना काढून टाकलेलं आहे. आता SIT चौकशी व शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य असे नियम सुद्धा येत्या काळामध्ये लागू होतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जबरदस्त तयारीत राहणं आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आगामी बॅच चालू झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी मला दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद.